नमस्कार. लोकप्रशासन विषयाच्या ह्या लेक्चरमध्ये आपण आज अंदाजपत्रकाचे महत्त्व काय आहे ही बाब या ठिकाणी जाणून घेणार आहोत. खरं तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अंदाजपत्रक किती मोठ्या प्रमाणावर महत्त्व राखते हे आपणास सर्वांनाच माहिती आहे, त्याची जाण आहे. हा एक अतिशय सामान्य व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा असलेला हा विषय म्हणजे हे अंदाजपत्रक. अंदाजपत्रक एकूणच सर्व दृष्टीने जर आपण बघितलं तर आपल्याला अंदाजपत्रकाचे महत्त्व आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. परंतु आज आपल्याला या ठिकाणी हे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे अंदाजपत्रकाचे महत्त्व काय आहे हे आज बघायचे आहे. अंदाजपत्रकामध्ये सांख्यिकी माहितीचा एक तक्ता देण्यात आलेला असतो आणि ह्या तक्त्यामध्ये एकूण सर्व विवरण देण्यात आलेलं असते. अंदाजपत्रकामध्ये शासनाच्या गेल्या वर्षीच्या जमा खर्चाची सुधारित आकडेवारी ही असते. म्हणजे अंदाज असलेले त्यानंतर तो प्रत्यक्ष गेल्या वर्षीचा झालेला एकूण जमा आणि खर्च हा त्या अंदाजामध्ये अपडेशन करून ते आकडेवारी जी असते गतवर्षीची ती आता त्यामध्ये सुधारित असते. वर्तमान चालू वित्त वर्ष संपत असतानाचे सुधारित अंदाज त्यामध्ये असतात. तसेच नव्या आगामी वित्त वर्षातील जमा खर्च संबंधित प्रस्तावित अंदाजही यांचाही त्यामध्ये समावेश असतो. अंदाजपत्रकामध्ये सरकारला विविध मार्गाने मिळणारे उत्पन्न, जमा ही त्या जमेच्या बाजूला ही नोंदविण्यात आलेली असते. तर अनेक बाबीवर जो होणारा खर्च असतो तो खर्च या शीर्षकाखाली नोंदविलेला असतो. जमा व खर्चाचे दोन उपप्रकार असतात. एक म्हणजे चालू किंवा महसुली जमा. या महसुली जमामध्ये कर, उपकर, शुल्क, व्याज, लाभांश, शासकीय सेवेचे शुल्क अशा दैनंदिन व्यवहारातील जमा रेव्हेन्यूच्या बाबी ह्या असतात. दुसरा जमामध्ये भांडवली खात्यावरील जमा. यामध्ये लोकांकडून किंवा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले कर्ज, परदेशी संस्थांकडून मिळालेले कर्ज, तसेच कर्ज वसुली या बाबी येतात. खर्चाच्या बाबतीत महसुली खर्च म्हणजे दैनंदिन प्रशासनावरील खर्च, वेतन, पगार, भत्ते, कर्जावरील व्याज, अनुदान इत्यादी. तसेच भांडवली खर्च म्हणजे दीर्घकालीन विकास विचारात घेऊन केलेले जे काही प्रकल्प आहेत ते, यंत्रसामग्री, विकास योजना, तसेच अनेक योजनांमधील विस्तार, सुधारणा यावर होणारा खर्च ह्या बाबी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले असतात. अंदाजपत्रकातील जमा व खर्चाच्या तरतुदी व या तरतुदीबाबत आपण लक्षात घेण्यासारखी असलेली बाब म्हणजे जमेच्या दोन्ही बाबी आणि खर्चाच्याही दोन्ही बाब. अंदाजपत्रक वित्तीय प्रशासन
राष्ट्रास तसेच नागरिकाच्या जीवनाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रभावित करीत असते. प्रत्येक कार्यासाठी मूलभूत आवश्यकता ही वित्ताची असते व सर्व पारंपरिक व विकास कार्यासाठी होणारी जी आर्थिक तरतूद आहे, ज्या योगे ते कार्य पूर्णत्वास जाईल, तो जो काही वांछित हेतू आहे, उद्देश आहे, तो त्या ठिकाणी साध्य होऊ शकेल, ह्याची एकूण पूर्णपणे तरतूद ही या अंदाजपत्रकीय प्रक्रियेने होत असते. अशा ह्या अंदाजपत्रकाचे महत्त्व काही मुद्द्याच्या आधारावर आपण या ठिकाणी अधिक स्पष्ट हे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अंदाजपत्रक हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. आपण बघतो की दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये सरकार आपले अर्थसंकल्प सादर करते. शासन ते अर्थसंकल्प संसदेसमोर मांडत असते. या दिवशी अंदाजपत्रकाबाबत सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर उत्सुकता असलेली आपल्याला दिसून येते. तर ह्याचे परिणाम बाजारातही आपल्याला जाणवतात. जसे अनेक वस्तू बाजारामध्ये त्याचं शॉर्टेजही तयार झालेलं असते, तर काही वस्तू या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बाजारात अचानकपणे उपलब्ध होत असतात. तर अंदाजानुसार आणि चर्चेनुसार अनेक वेळा ह्या बाजारांमध्ये काही वस्तूंची खरेदीची घाई ही सुद्धा आपल्याला बघावयास मिळत असते. सामान्यतः इलेक्ट्रॉनिक वस्तू यावर दरवर्षी या अंदाजपत्रकाचा परिणाम होत असतो आणि या संदर्भात ही बाब अधिक प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी बघावयास मिळत असते. अंदाजपत्रक सादर करण्यात आल्यावर शासनाच्या परिस्थितीजन्य अंदाजाप्रमाणे काही वस्तू ह्या महाग होतात, तर काही वस्तू ह्या स्वस्त होतात. कारण अंदाजपत्रक म्हणजे एकूणच शासनाचं असणारं वित्तीय धोरण असतं की ज्या योगे काही विषयावरील कर हे कमी होतात, माफ होतात, तर काही विषयावर कर हे नव्याने बसवल्या जातात अथवा त्यामध्ये वाढही होत असलेली आपल्याला दिसून येते. आणि या धोरणानुसार, कारण हे परिस्थितीजन्य बाबी असतात, देशाचा एकूण आर्थिक निर्देशांक सोबतच महागाई निर्देशांक या सर्व बाबी लक्षात घेऊन ह्या वित्तीय धोरणामध्ये करण्यात आलेल्या ह्या तरतुदी असतात. आणि या अनुषंगाने आपण बघतो की अनेक या धोरणानुसार काही वस्तू स्वस्त होतात, तर काही वस्तू ह्या महाग होतात. शासनाचा कायम, शासन कोणतेही असो, कुठल्याही प्रकारचे असो, कोणत्याही पक्षाचे असो, परंतु त्याचा हेतू हा एक सामायिक बाब बघायला मिळालेली आहे या वित्तीय धोरणामध्ये की जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्यांचे दर कशा पद्धतीनं स्थिर ठेवता येईल, कमी करण्याचा प्रयत्न शासन कायमच करत असते. परंतु असे नाही होऊ शकले परिस्थितीनुसार, तर ते स्थिर ठेवण्याचं तरी त्या ठिकाणी या वित्तीय धोरणातून शासन प्रयत्न करीत असते. अंदाजपत्रकानंतर उत्पन्न कर इतर मार्गाने लोकांना अनेक वेळा जास्तही कर भरावे लागतात. राज्य सरकारचे अंदाजपत्रक त्या राज्याच्या विधानसभेमध्ये सादर झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये हे
जे परिणाम आहेत हे सर्वत्र दिसायला लागतात। अनेक वेळा इंधनांचे भाव वाढून सर्वच किमती ज्या आहेत ह्या वाढत असतात। सोबत नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू जसं की सिलेंडर आहे, रॉकेल आहे, यामध्येही यावरही या अंदाजपत्रकाचा परिणाम होत असतो। त्यामुळं सामान्य ते सर्वच प्रकारचे नागरिक ह्या अर्थसंकल्प सादरीकरणाकडे मोठ्या उत्सुकतेने आणि जिव्हाळ्याने बघत असतात। म्हणून अंदाजपत्रकाला अधिक महत्त्व येण्याचं हे एक प्रमुख कारण आहे की तो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। इतर जे मुद्दे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू। धन्यवाद।